प्रश्न 1. सुपर्णा पुन्हा परत आली आहे आणि घरातल्या सगळ्यांचा तिने खेळ मांडला आहे. ती लक्ष्मीच्या विरोधात इतकी कटकारस्थाने का रचते? तिच्या मागचा खरा हेतू काय असू शकतो? उत्तर. सुपर्णा हे सगळं केवळ पैशांसाठी करत नाहीये. तिचा हेतू केवळ श्रीनिवास आणि लक्ष्मीला संपवणे नसून ती दळवी कुटुंबाच्या मालमत्तेवर कब्जा करायचा डाव आखते. पुढच्या भागात हे उघड होणार आहे की सुपर्णा मागच्या दाराने दळवी यांच्या संपत्तीवर दावा करायचं ठरवते आणि यासाठी ती हरीश आणि संतोषला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न 2. हरीश आणि संतोषने नेहमीच लक्ष्मीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पण सुपर्णाची फाईल चोरीचा कट उघड झाल्यावर त्यांची भूमिका काय असेल? उत्तर. हरीश आणि संतोष फाईल चोरीच्या कटात अडकणार आहेत. हे त्यांना कळल्यावर दोघांनी सुपर्णाच्या बाजूने उभे राहून लक्ष्मीला ब्लॅकमेल करणार. मात्र पुढच्या भागात संतोषला एक धक्कादायक सत्य समजेल. त्याचीच पत्नी मंगला सुपर्णाला मदत करत होती. त्यानंतर संतोषच्या मनात सुपर्णाविषयी संशय निर्माण होईल आणि तो पुढे एक मोठा निर्णय घेऊन सगळ्यांचं आयुष्य बदलवणार आहे. प्रश्न 3. सिद्धूने वेळेवर येऊन लक्ष्मी आणि श्रीनिवासला अटक होण्यापासून वाचवलं. पण सिद्धूला स्वतःला या प्रकरणात काही धोका आहे का? उत्तर. हो, सिद्धूला धोका आहे आणि तो थेट सुपर्णाच्या जाळ्यात अडकणार आहे. सुपर्णा सिद्धूवर दबाव आणून त्याला आपल्या बाजूने खेळायला भाग पाडेल. मात्र सिद्धू सुपर्णाचा डाव उलटा करण्यासाठी तिच्यावरच उलट डाव खेळणार आणि त्याने सुपर्णाची सर्व गुपितं उघडकीस आणण्याची शक्यता आहे. प्रश्न 4. जान्हवीच्या मोबाईलला रेंज नसल्याचं तिचं सांगणं खरंच आहे की यात काही मोठा रहस्य दडला आहे? उत्तर. जान्हवीच्या मोबाईलला रेंज नसल्याचा मुद्दा काही साधा नाहीये. हा जयंतचा डाव आहे. जयंतने मुद्दामहून जान्हवीचा फोन टॅप करून ठेवला आहे, त्यामुळे तिला कोणाशी संपर्क करता येणार नाही. पुढच्या भागात जान्हवीला हे समजेल की जयंतचा हेतू फक्त तिला स्वतःजवळ बांधून ठेवणं नाही, तर तिच्या कुटुंबाला वेगळं करण्याचा आहे. प्रश्न 5. मंगला आणि सुपर्णामध्ये आता पैशांसाठी वाद सुरू झालाय. हा वाद पुढे काय वळण घेईल? उत्तर. मंगला आणि सुपर्णाच्या वादात एक वेगळंच रहस्य उघड होणार आहे. सुपर्णाने मंगला आणि हरीशच्या नात्याबाबत एक मोठं गुपित लपवलं आहे. मंगला जर अधिक पैसे मागते तर ती सुपर्णावर मोठा बॉम्ब टाकण्याची तयारी करत आहे. लवकरच या दोघींच्या कटकारस्थानांमधून घरात मोठा भूकंप येणार आहे. प्रश्न 6. लक्ष्मीच्या ताब्यात असलेली फाईल पुन्हा तिच्या हातात येईल का? उत्तर. फाईल लक्ष्मीच्या हातात येणार, पण त्यासाठी तिला मोठं बलिदान द्यावं लागणार आहे. या फाईलमुळे लक्ष्मीला स्वतःच्याच कुटुंबियांची साथ गमवावी लागेल. ती फाईल तिला श्रीनिवासला वाचवण्यास मदत करेल, पण त्याचवेळी तिचं वैवाहिक आयुष्य संकटात टाकेल. प्रश्न 7. भावनाने सुपर्णाच्या अटी मान्य केल्या, पण यामुळे तिचं भविष्य काय असेल? उत्तर. भावना सुपर्णाच्या अटींना होकार देऊन आपल्या बाबांची सुटका तर करेल, पण तिचं स्वतःचं वैवाहिक आयुष्य संकटात येणार आहे. आनंदीला सुपर्णाच्या तावडीत सोडून भावना एका भावनिक संघर्षात अडकणार आहे. यामुळे तिच्या नवऱ्याशी वाद वाढतील आणि कदाचित या नात्याला तडा जाण्याची शक्यता आहे. प्रश्न 8. जान्हवीचा नवरा जयंत खरंच तिला प्रामाणिकपणे प्रेम करतो का? उत्तर. जयंतच्या प्रेमात स्वार्थ दडलेला आहे. तो जान्हवीला फक्त आपल्याला हव्या त्या पद्धतीने वागवू इच्छितो. लवकरच जान्हवीला कळणार आहे की जयंतच्या वागणुकीत खूप बदल झाले आहेत आणि ती या नात्यातून बाहेर पडायचं ठरवणार आहे. मात्र जयंत जान्हवीला सोडायला तयार होणार नाही आणि त्यासाठी तो एक मोठं षड्यंत्र रचणार आहे. प्रश्न 9. हरीश आणि संतोष आता कोणाच्या बाजूने उभे राहतील, लक्ष्मी की सुपर्णा? उत्तर. हरीश आणि संतोष सतत लक्ष्मीच्या विरोधात गेले आहेत, पण सुपर्णाने त्यांना जेव्हा पुरते फसवलं तेव्हा दोघांनाही सत्य कळणार आहे. संतोष थोडा वेळ तरी सुपर्णाच्या बाजूने राहील, पण शेवटी हरीशच लक्ष्मीच्या बाजूने उभा राहून घर वाचवणार आहे. प्रश्न 10. पोलीस स्टेशनमधून सुटल्यावर लक्ष्मी आणि श्रीनिवासला घरात काय अपेक्षित असेल? उत्तर. लक्ष्मी आणि श्रीनिवास जेव्हा घरी परततील तेव्हा त्यांना मंगला आणि हरीशच्या कटकारस्थानांचा सामना करावा लागेल. त्याचवेळी जान्हवीच्या नात्याचेही मोठे रहस्य उघड होणार आहे, जे घरातील वातावरण अधिकच गुंतागुंतीचं करणार आहे. प्रश्न. सुपर्णा आणि मंगला यांचं गुपित उघडकीस आल्यानंतर श्रीनिवास आणि लक्ष्मीची पुढील पावलं काय असतील? उत्तर. मंगला आणि सुपर्णाने केलेली खेळी लक्ष्मीच्या लक्षात आल्यावर ती या दोघींना चोपणार हे नक्की. मात्र लक्ष्मी यावेळी शांत बसणार नाही. ती थेट सुपर्णाच्या घरावर धाड टाकणार आणि तिथेच तिला मंगला आणि सुपर्णाचा संबंध उघडकीस येणार.
हे सत्य उघड झाल्यावर श्रीनिवास सुपर्णाच्या कुटुंबाविरुद्ध मोठा गुन्हा दाखल करणार. मात्र सुपर्णा गप्प बसणार नाही. ती आपली शेवटची चाली खेळत लक्ष्मीच्या घरावर उलटपलट करण्याचा प्रयत्न करणार, ज्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवासला कोर्टात खेचले जाण्याची शक्यता आहे. प्रश्न: सिद्धूने जेव्हा लक्ष्मीच्या निर्दोष मुक्ततेसाठी जबाबदारी घेतली, त्यामागे त्याचा उद्देश काय होता? उत्तर: सिद्धूच्या या वागण्यामागे फक्त कुटुंबप्रेम नाही, तर त्याच्या मनात अजून काही मोठं आहे. सिद्धूला लक्ष्मीच्या कुटुंबावर नुसतं प्रेम नाही, तर त्याला लक्ष्मीच्या भावनेसोबत काहीतरी खास नातं असल्याचा संशय वेंकीला येणार. पुढील भागांत वेंकी सिद्धूला थेट प्रश्न विचारणार, तुला माझ्या आईबद्दल काही विशेष वाटतं का? आणि सिद्धूचा चेहरा बघून सगळ्यांना धक्का बसणार. सिद्धू लक्ष्मीसाठी आयुष्य द्यायलाही तयार आहे, पण त्याच्या मनात नक्की काय आहे हे प्रेक्षकांना पुढील भागात समजणार. प्रश्न: सुपर्णा आता जान्हवीला खेळात ओढण्यासाठी काय डाव खेळणार? उत्तर: सुपर्णा आता थेट जान्हवीला टार्गेट करणार. जान्हवीच्या भावनेला गोंधळवून ती जयंत बरोबर जान्हवीचं नातं तोडायचा प्रयत्न करणार. सुपर्णा जान्हवीला असं सांगणार की जयंत फक्त पैशासाठी तिच्याशी लग्न करतोय आणि त्याला तिला फसवायचं आहे. जान्हवीचं मन गोंधळलेलं असताना जयंतही काहीतरी चूक करणार, ज्यामुळे जान्हवीचं मन जयंतकडून फिरणार. त्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवासचं नवीन टेन्शन जान्हवीच्या आयुष्याचं होणार. प्रश्न: हरीश आणि संतोष यांचं पुढचं पाऊल काय असणार? ते मंगला आणि सुपर्णाला साथ देतील का? उत्तर: हरीश आणि संतोष सध्या गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत. त्यांना मंगला आणि सुपर्णाची खेळी कळलेली असली तरी त्यांना फक्त स्वतःचं घर वाचवायचं आहे. दोघेही आपल्या फायद्यासाठी सुपर्णाची साथ देणार, पण त्याच वेळी हरीशचा एक मोठा भाऊबंद यामध्ये हस्तक्षेप करणार आणि तोच हरीश आणि संतोषला धडा शिकवणार. पुढील भागांत हरीश आणि संतोष यांची भूमिका धोक्यात येणार आणि त्यांचा स्वार्थ त्यांनाच भारी पडणार. प्रश्न: सिद्धूच्या लग्नाचं स्थळ पूर्वी भालेरावशी ठरवलं जातंय, पण सिद्धूचं मन कोणाकडे झुकलेलं आहे? उत्तर: सिद्धूच्या आईने पूर्वी भालेरावसोबत लग्न ठरवलं असलं तरी सिद्धूचं मन लक्ष्मीच्या आठवणींमध्ये गुंतलेलं आहे. सिद्धूला लक्ष्मीबद्दल काहीतरी विशेष वाटतंय, पण तो त्याच्या भावना व्यक्त करत नाही. मात्र जेव्हा सिद्धूचं लग्न ठरतं तेव्हा वेंकीला हे सगळं लक्षात येणार आणि तो थेट सिद्धूला विचारणार, माझ्या आईबद्दल तुला काय वाटतं? सिद्धू त्या क्षणी सत्य कबूल करतो का, हे पाहायला प्रेक्षक उत्सुक असतील. प्रश्न: जान्हवीच्या फोनला रेंज न लागण्यामागचं रहस्य काय आहे? उत्तर: जान्हवीच्या फोनला रेंज न लागण्यामागे एक मोठा डाव लपलेला आहे. जयंतने जान्हवीच्या फोनवर हेरगिरी करण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाइस लावलेलं असतं. जान्हवीला कुठेही जाऊ न देता तिला पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी जयंतने ही योजना आखलेली असते. जान्हवीला जेव्हा हे कळेल तेव्हा ती थेट जयंतच्या विरोधात जाणार आणि त्यांचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येणार. प्रश्न: भावनाने सुपर्णाची अट स्वीकारल्यामुळे तिचं पुढचं पाऊल काय असेल? उत्तर: भावनाने सुपर्णाची अट मान्य करून आनंदीला शनिवार रविवार सुपर्णाकडे पाठवायचं ठरवलं. मात्र आनंदीचं सुपर्णासोबत राहणं सुरक्षित नाही. सुपर्णा आनंदीला मानसिक त्रास देणार आणि तिच्या मनावर विपरीत परिणाम घडवणार. पुढच्या भागांत भावना सुपर्णावर नजर ठेवण्यासाठी थेट आनंदीच्या मागे गुप्तहेर ठेवणार, ज्यामुळे सुपर्णाची खरी बाजू उघडकीस येणार. प्रश्न: सिद्धू आणि वेंकीचं नातं कसं बदलणार? उत्तर: वेंकीला सिद्धूवर पूर्ण विश्वास आहे, पण सिद्धूच्या लक्ष्मीबद्दलच्या भावना उघड झाल्यावर वेंकीला धक्का बसणार. तो थोडा वेळ सिद्धूला टाळणार, पण जेव्हा सिद्धू वेंकीसाठी काहीतरी मोठं त्याग करेल तेव्हा वेंकीचं मन बदलणार. पुढील भागांत वेंकी आणि सिद्धूचं नातं पुन्हा घट्ट होणार, मात्र या नात्याची कसोटी सुपर्णा पुन्हा घेणार.